अंदमानची ही भूमी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अतुलनीय त्याग, समर्पण, धैर्य याची साक्षीदार राहिली आहे। या भूमीत वीर सावरकरांचा पुतळा देशाच्या पुढच्या पिढ्यांना त्यांच्या स्वप्नातला देश बनवण्यासाठी प्रेरणा देत राहील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। अंदमानातील बायोदानाबाद इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। देशभक्तीचं सर्वोत्तम उदाहरण असणाऱ्या सावरकरांसारखं बहुआयामी व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही, अशा शब्दात शहा यांनी त्यांचा गौरव केला। सावरकर जी के जीवन को जब ध्यान से देखते हैं तो ऐसा व्यक्ति आने वाली सदियों तक शायद फिर से इस पृथ्वी पर नहीं आएगा। इतना महान व्यक्ति वो राइटर भी थे, वो फाइटर भी थे, वो जन्मजात देशभक्त थे, एक आर्ष दृष्टा भी थे, एक बहुत बड़े समाज सुधारक भी थे, एक बहुत बड़े कवि और लेखक भी थे। गद्य और पद्य दोनों पर सिद्धता हो ऐसे साहित्यकार बहुत कम है, मगर मैंने सावरकर जी के साहित्य को बहुत अच्छे से पढ़ा है। मैं निर्णय पर ही नहीं पहुंच सकता हूं कि वो अच्छे कवि थे या अच्छे लेखक थे, दोनों में वो उत्कृष्ट थे। सावरकर यांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळला या अजरामर गीताला 115हून अधिक वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सावरकरांचं हे गीत आजही सर्वांच्या रोमारोमात मातृभूमीबद्दल प्रेम आणि कर्तव्य याची जाणीव करून देतं, असं शहा पुढे म्हणाले। सावरकरांच्या स्वप्नातला देश आपल्या सर्वांना बनवायचा आहे, असं सरसंघचालक मोहन भागवत यावेळी म्हणाले। राष्ट्र म्हणजे काय याची स्पष्ट कल्पना सावरकरांनी दिली। हिंदू राष्ट्र आणि हिंदुत्वाची ही स्पष्ट व्याख्या त्यांनी केली। देशासाठी समर्पण करणारी प्रत्येक व्यक्ती सावरकरांसाठी या भूमीचे पुत्र होते, असं भागवत यावेळी म्हणाले। संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि चिन्मय मिशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे। अंदमानमधील पोर्ट ब्लेअर म्हणजेच श्री विजयापुरम इथं सागरा प्राण तळमळला या सांगीतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सावरकरांनी लिहिलेली आणि संगीतकार गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गीतं सादर करण्यात आली। सिंहा प्रभो शिवाजी राजा, सिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा।